बीड जिल्हा म्हटलं की तिथली गुन्हेगारी आणि दादागिरी डोळ्यासमोर येते। आता याच बीडमध्ये एका वकील महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी या महिलेनं गावातल्या सरपंचांवर आरोप केले। मात्र असं असलं तरी ग्रामस्थांनी मात्र या महिलेच्या विरोधातच तक्रारींचा सूर लावलाय। पाहुयात या प्रकरणी बीडमध्ये नेमकं घडतंय काय। वकील महिलेला बेदम मारहाण, गावकऱ्यांचे मात्र महिलेवरच आरोप। महिला आयोगानंही घेतली गंभीर दखल। ही दृश्य इतकी भयंकर आहेत की आम्ही तुम्हाला ती दाखवूही शकत नाही। या आहेत ज्ञानेश्वरी अंजान। त्या वकील आहेत। बीड जिल्ह्यातल्या सानगावात त्या राहतात। गावातील सरपंचानं मारहाण केल्याचा त्यांनी आरोप केलाय। ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्यानं लाऊडस्पीकर लावू नयेत, तसंच घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात म्हणून तक्रारी दिल्यामुळे मारहाण झाल्याचा आरोपच त्यांनी केलाय। मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे। 10 लोक मिळून आलेले होते, त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे। हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारले। तर ज्ञानेश्वरी अंजान यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। हे प्रकार कुणाला जर विचारला तरी खोटा आहे हे सिद्धच होईल। ती वकील मॅडम काय एवढ्या हे नाही निबर नाहीत की त्यांनी 10 जणांचा मार खाल्ला असेल किंवा 10 जणांचा मार सहन करतील, अशाही नाहीत त्या। तर ज्यांच्या पिठाच्या गिरणी विरोधात ज्ञानेश्वरी अंजान यांनी तक्रार केली होती त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील पाहूया। बहिणी बहिणी भांडणं करतात, चुलते भांडणं करतात, सगळे असं कुणी ना कुणी त्यांच्यात भांडणं आणि ती स्वतः वकील असल्यामुळे प्रत्येक माणसाला असं हे करते वकिलीच्या जोरावर। मारहाण कुणी केली साहेब ती काहीच माहित नाही, त्याच्यात कुणाचाही दोष नाही गावातल्याचा। त्याचप्रमाणे गावातल्या इतर लोकांचंही या प्रकरणावर वेगळं म्हणणं आहे। हे कुणी मारलं, कुठं मारलं, काय मारलं आम्हाला ह्याच्यातलं काहीच माहित नाही साहेब। फक्त आमचे माणसं मागतात त्याचे जाड केले, कोणत्या गुन्ह्यात आम्ही नसताना आमच्यावर कसे गुन्हे लादले ती, आणि हा प्रकार तसाच आहे। महिला वकील असलेल्या ज्ञानेश्वरी अंजान यांना मारहाण झाल्यानंतर त्यावरून राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय। मी त्याच्या संदर्भामध्ये एसपी आणि कलेक्टरला सूचना दिलेली आहे। कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही, त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या। ज्यांनी मारहाण केली त्यांना अटक करण्यासाठी सुद्धा पावलं उचललेली आहे। त्याचबरोबर प्रतिबंधात्मक कारवाई करा जेणेकरून परत अशा पद्धतीने ते कायदा हातात घेऊन कोणालाही त्रास देणार नाही, असाही निर्देश मी त्यांना दिलेला आहे। बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गामध्ये सुरू आहे। बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीसांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत। त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाची आता राज्य महिला आयोगानं दखल घेत ज्ञानेश्वरी यांची भेट घेतलेली आहे। ताईंच्या आदेशानुसार, ताईंच्या सूचनेनुसार आम्ही या कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि नक्कीच या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही खंबीर उभा टाकू आणि ह्या गावगुंडांना जोपर्यंत त्यांना अटक होणार नाही, त्यांना कठोर शासन त्यांना मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार। एकीकडे महिला वकिलाला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे, तर दुसरीकडे ग्रामस्थांनी मात्र ज्ञानेश्वरी अंजान यांचे आरोप फेटाळलेत। आता यावरून राजकारणही जोरात रंगलंय। त्यामुळे या सगळ्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।